आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील झोडगे गावातील एका तरुणाच्या मृत्यूनंतर दिलेली आश्वासने हवेत विरली का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. MNGL पंपावर काम करत असताना झालेल्या अपघातात भूषण मधुकर देसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कंपनीकडून विमा आणि आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र तब्बल 15 महिने उलटूनही कुटुंबाच्या हातात कोणतीही मदत पोहोचली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याने आता देसले कुटुंबाचा संयम सुटला आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबाने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत MNGL पंपासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. एकुलत्या एका मुलाच्या निधनानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाला न्याय मिळणार की नाही हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कंपनीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार का, की हे प्रकरणही कागदोपत्रीच राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळपासून सुरू होणाऱ्या या बेमुदत उपोषणात मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भूषण देसले यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, विमा आणि आर्थिक मदत तातडीने द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एका तरुणाचा जीव गेल्यानंतरही कुटुंब न्यायासाठी दरवाजे ठोठावत आहे. आता या संघर्षाला यश मिळणार की आंदोलन आणखी तीव्र होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी फैजान शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही तुमच्याशी वेळोवेळी संपर्क साधून तुमच्या साहेबांशी आम्ही अनेक वेळा संपर्क साधला. मंत्री महोदयांनी पण त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु आता जवळपास 14 ते 15 महिने झाले, 18 महिने झाले तरी आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. त्यांनी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तोंडी स्वरूपात जे काही आम्हाला सांगितलं होतं, जे काही आम्हाला जे कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे होतं, आज आमचा पोटचा गोळा गेलेला आहे. त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं साधनच तो मुलगा कमवता मुलगा होता, तोच आज आमच्यातून गेला. आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे. तर तुम्ही तात्काळ हा गॅस पुरवठा आता बंद केला पाहिजे असं आमची विनंती. पुरवठा केला तर त्यांचं कोणीतरी वरिष्ठ येतील नाही इकडे. 18 महिने झाले तरी न्याय दिला नाही. काही कुठली गोष्ट नाही. इथपर्यंत येण्यासाठी सगळे महिला आले, काही गरज नव्हती त्यांच्या घरांना. न्याय मिळाला असता इथपर्यंत आम्ही आंदोलन केलं नसतं. बाकी सगळ्या तुमच्यासारख्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आज तुमच्यातला जे काही एम्प्लॉईचा असंच घटना घडल्यावर जर त्याला न्याय मिळत नसेल तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आमच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे, आमची विनंती राहील. दुर्दैवी घटना घडायला नको, पण घडली दुर्दैवाने आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला कसं